रामरक्षा आंदोलन म्हणजे पावसात पेटलेली ठिणगी. राम मंदिर लुटत असाल तर हिंदू माफ करणार नाहीत. रामरक्षा आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांचा इशारा. उद्धव ठाकरेंना राम आठवावेत एवढीच इच्छा होती. राममार्ग सोडल्यानं अधोगती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचलं. उद्धव ठाकरे यांना रामरक्षा वाचणं जमेना. उद्धव ठाकरेंनी पुस्तक दिले मागे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर. रेड अलर्टच्या इशाऱ्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. 10 तासांपेक्षा अधिक काळ वाहनं अडकली. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 9 फुटांनी वाढ. 20 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली. पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. नागोठणेजवळ सुकेळी खिंडीत महामार्गावर पाणी. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा. मुंबईमध्ये ठिकठिकाणी झाडं कोसळली. झाडं पडल्यामुळे वाहनांचं नुकसान. मुंब्र्याच्या सेंट मेरी शाळेची संरक्षक भिंत पडली. मोठी दुर्घटना टळली. 3 गाड्यांचं मात्र नुकसान. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना. दादरच्या शिवाजी पार्कातील लाल माती रस्त्यावर. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक तुडुंब भरला. महाबळेश्वर आणि पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला. रायगडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. रायगड जिल्ह्यात रोह्यामध्ये मेढा इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 नागरिकांना वाचवलं, तर कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्या 125 जणांची सुखरूप सुटका. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदी धोका पातळीच्या वर. खेडमध्ये पूरस्थिती, तर नारंगी नदीला सुद्धा पूर. कोकणात ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस. घाटात झाड पडल्यानं वाहतुकीवर परिणाम. रत्नागिरीत तुळशी घाटात दरड कोसळली. नाशिक जिल्ह्यामधील आदिवासी पट्ट्यात पावसाचा जोर. सुरगाणा तालुक्यातील नार नदीला पूर. भात लागवडीच्या कामांना सुरुवात. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक पात्रात मातीचा मलबा. ठेकेदारानं पुलाच्या खोदकामाची माती नदीपात्रात टाकली. नागरिकांचा जीव धोक्यात. मंगळवारी मातोश्रीवर उबाठाच्या आमदारांची बैठक. 6 खासदार आणि सचिन अहिर गेल्यानंतर होणार मंथन. येवला नगरपालिकेत शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा. शिवसेनेच्या 7 नगरसेवकांचा राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा. संभाजीनगर जिल्हा बँकेवर लोकप्रतिनिधींचंच वर्चस्व. अतुल सावेंसह अंबादास दानवे, संजना जाधव, अनुराधा चव्हाणांची बाजी, तर खासदार कल्याण काळे सुद्धा विजयी. जालन्यामध्ये संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. टाळ मृदुंगासह हरिनामाचा अखंड जयघोष.